मुलांनो, काल आपण सेंट्रिफ्युगल पंपची रचना, त्याचे मुख्य भाग, त्याचे प्रकार, केसिंगचे प्रकार, त्याच्यानंतर इम्पेलरचे प्रकार या गोष्टी आपण काल बघितल्या. इम्पेलरमध्ये कोणते प्रकार, क्लोज म्हणजे काय, ओपन म्हणजे काय, सेमी ओपन म्हणजे काय, या सगळ्यांची मिक्स्ड फ्लो म्हणजे काय, हे प्रकार आपण काल समजून घेतले. त्याचप्रमाणे केसिंगमध्ये जो 3 प्रकार पडतात केसिंगचे सुद्धा, शंखावर्त केसिंग किंवा विसारक केसिंग, गाईड ब्लेडसह केसिंग, हे प्रकार आपण काल बघितले. आज आपल्याला जे बघायचं आहे ते आहे सेंट्रिफ्युगल पंप सुरू करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे. सेंट्रिफ्युगल पंप सुरू करताना काही विशेष गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते, तर पंप व्यवस्थित चालतो आणि त्याच्यातनं आपल्याला डिस्चार्ज जो पाहिजे तसा आपल्याला डिस्चार्ज मिळतो किंवा पंपचं आयुष्य वाढतं आणि पंप अधिक टिकाऊ होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष किंवा फॉल्ट्स लवकर येत नाहीत. त्यासाठी हा सेंट्रिफ्युगल पंप सुरू करण्यास पहिल्यांदा लक्षात कोणते मुद्दे घ्यायचे ते आपण पाहणार आहोत. सर्वात पहिलं आहे बघा, पाईपची स्वच्छता. पाईपची स्वच्छता हे वेळोवेळी बघावी लागते. सक्शन पाईपमध्ये जर काही अडकलेलं असेल तर सक्शन कमी होतं, त्याचबरोबर गरम होतो पंप, त्याच्यावरती लोड येतं. या सगळ्या गोष्टींमुळं पहिले पाईपची स्वच्छता बघावी लागते. खाली सक्शन पाईपला आपण काल बघितलं की तिथं स्ट्रेनर असतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिले की स्ट्रेनर किंवा जाळी असते, ज्या जाळीतून पाणी अशा प्रकारे ओढलं जातं की त्यामध्ये वनस्पती, वेली किंवा दगड, माती, विटा यांचे तुकडे हे येऊ नयेत या पद्धतीने तिथे जाळी बसवलेली असते. ती जाळी योग्य रीतीने काम करते का नाही, ती जाळी तुटली आहे का, त्याचबरोबर तिथे त्या पाईपची स्वच्छता करताना तिथे त्या पाईपला जाळीच्या वर आणि सक्शन पाईपला हे प्रेशर गेज लावलेले असतात. या प्रेशर गेजची रीडिंग बघत राहावी. प्रेशर गेजचे रीडिंगमध्ये जर दोन्ही प्रेशर गेजच्या रीडिंगमध्ये जर फरक आला तर समजायचं की ओढण्याची क्षमता किंवा सक्शनची क्षमता ही कमी होते आहे. जर या प्रेशर गेजनी जर रीडिंगमध्ये फरक दाखवला तर लक्षात घ्यायचं की पाईपची स्वच्छता करणं अनिवार्य आहे. अशा वेळेस पाईपची स्वच्छता हा मुख्य विषय होतो. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो पंप अलाइनमेंट. आपण पंप सुरू करण्यापूर्वी पंपची अलाइनमेंट योग्य आहे का नाही ही वेळोवेळी तपासणं सुद्धा खूप आवश्यक आहे. पंप अलाइनमेंट म्हणजे तिचे फाउंडेशनवरती जो पंप बसवलेला आहे, मोटर बसवलेली आहे, त्यांची अलाइनमेंट योग्य रीतीने आहे की नाही हे पाहणं. ती जर योग्य नसेल तर फाउंडेशन नीट नसेल तर तिथे मोटर व्हायब्रेट होईल. पंप व्हायब्रेशन झाला की तिथलं तापमान वाढेल. तापमान वाढलं की त्याच्यामध्ये अनेक दोष येण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे हे सगळं होऊ नये यासाठी आपल्याला पंपची अलाइनमेंट योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण पंपचं जर अलाइनमेंट नसेल तर याचा अर्थ फाउंडेशन व्यवस्थित नाही आहे. फाउंडेशन व्यवस्थित नसेल तर पंप फिरताना तो व्हायब्रेट करेल, आवाज करेल, त्याचे पार्ट्स एकमेकांवर घासले जातील. तसे घासले गेले की तापमान वाढेल. तापमान वाढल्याबरोबर त्याचा डिस्चार्ज, त्याची कॅपॅसिटी किंवा त्याची कार्यक्षमता ही निश्चितपणे त्याच्यावर परिणाम होईल, ती कमी होईल आणि हळूहळू पंपमध्ये कुठला तरी दोष यायची शक्यता निर्माण होईल. पंप गरम व्हायला लागेल. त्याच्यामुळे त्याची अलाइनमेंट वेळोवेळी पाहणं हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तिसरं, पंप फिरवणे. पंप सुरू करण्यापूर्वी हाताने फिरवून बघायचा शाफ्ट. हाताने शाफ्ट जर फ्रीली मूव्ह होत असेल तर त्याचे बेअरिंग्स व्यवस्थित आहेत, त्यांचं ऑइलिंग ग्रीसिंग नीट आहे, त्याचा आवाज वाढलेला नाही किंवा त्याचं एकसारखा तो शाफ्ट फिरतो आहे, फ्रीली फिरतो आहे, ही गोष्ट आपल्याला चेक करावी लागते. याच्यानंतर चौथा पॉईंट आहे वंगण. आता वंगण देणे आपल्याला माहिती, लुब्रिकेशन म्हणजेच वंगण. किंवा इथे कुठल्या अर्थी म्हणायचं ते की पंपच्या बेअरिंगला योग्य ग्रीसिंग आहे का नाही, फ्री आहेत का नाही बेअरिंग्स, त्याचं फिरणं सहज होतं आहे का नाही, ही फ्री मुवमेंटसाठी बेअरिंगची तपासणी करणं, त्याला योग्य वेळी ग्रीसिंग करणं, ग्रीसिंग आहे की नाही, नसेल तर ते ग्रीसिंग करणं आणि बेअरिंगची स्थिती तपासणं, गरज असेल तर बेअरिंग बदलणं, हे सगळं त्याच्यामध्ये या चौथ्या पॉईंटमध्ये आलं. त्याच्यानंतरचं पॉईंट आहे बघा, पायपिंग चेक करताना आपल्याला म्हणजे सक्शन पाईप असेल किंवा डिलिव्हरी पाईप असेल, ही जी पायपिंग आहे
या पायपिंगमध्ये आपल्याला लिकेज आहे का हे पहिले तपासावं लागतं. कारण लिकेज जर असेल तर पाहिजे तसं आउटपुट मिळत नाही, प्रेशर लिकेज होतं किंवा प्रेशर डाऊन होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे पायपिंग तपासावेत. लिकेज असतील तर तिथे योग्य त्या फिटिंग्स टाकाव्यात किंवा त्याला टाईट करण्यासाठी जे काही रिंग्स असतील किंवा त्याचे पॅकिंग्स असतील ते पॅकिंग्स तिथे वापरावेत. म्हणजे मग ते एकदम पायपिंग जी आहे ती फिटिंग योग्य प्रकारे होईल आणि लिकेज राहणार नाही. त्यामुळे आपल्याला त्याची कार्यक्षमता चांगली मिळेल. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, प्रायमिंग. प्रायमिंग म्हणजे काय हे आपल्याला डिटेल बघायचंच आहे. प्रायमिंग हे सक्शन पाईपमध्ये जर हवा अडकलेली असेल तर सक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पंप चालू होऊ शकत नाही किंवा पाणी उचललं जात नाही. अशा वेळेस आपल्याला सक्शन पाईपमध्ये पाणी भरावं लागतं, त्याला आपण प्रायमिंग असं म्हणतो. आता प्रायमिंगच्या पद्धती कुठल्या आहेत ते आपल्याला बघायचंच आहे, परंतु हे प्रायमिंग पंप सुरू करण्यापूर्वी प्रायमिंग आहे की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर प्रायमिंग करून घ्यावं लागतं पंप आणि मग पंप सुरू करावा लागतो. तर हे सेंट्रिफ्युगल पंप सुरू करण्यासाठी लक्षात घेण्याचे मुद्दे आहेत की हे मुद्दे पाहूनच पंप सुरू करावा. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही दोष उत्पन्न होत नाहीत, आपल्याला पाहिजे तसं आउटपुट मिळतं आणि फुल इफिशियन्सी किंवा पूर्ण कार्यक्षमतेने पंप काम करतो. याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते पंप जे पाणी फेकतो ते जे हेड जे मोजले जातात हे वेगवेगळे हेड आहेत. आता सक्शन हेड म्हणजे काय, डिलिव्हरी हेड म्हणजे काय, ही आपल्याला कॅल्क्युलेशन माहिती असायला पाहिजे. हे शब्द जेव्हा आपण पंप इरेक्ट करतो तेव्हा खूपदा वापरले जातात. मग याचा नेमका अर्थ काय ते आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे हे जे हेड आहेत याच्यामध्ये पहिलं जे आहे ते सक्शन हेड, जे आपण HS या सफिक्सने दाखवतो. H फॉर हेड आणि S फॉर सक्शन. तर सक्शन हेड म्हणजे सक्शन हेड कुठून कुठपर्यंत मोजायचं तर पंपाचा मध्य, सक्शन पाईपचा मध्य आणि पंपाचा मध्य ते पाणीसाठ्याची लेव्हल, जी पाणीसाठ्याची लेव्हल असेल वरची ती लेव्हल आणि पंपाचा मध्य यांच्यामधलं जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो सक्शन हेड. पंपाचा मध्यबिंदू ते पाणीसाठ्याची पाण्याची पातळीवरची लेव्हल त्यांच्यातलं अंतर म्हणजे सक्शन हेड. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते डिलिव्हरी हेड. डिलिव्हरी हेड म्हणजे ते कशाने दाखवतात, डिलिव्हरी हेड हे HD या अक्षराने दाखवतात. HD मध्ये D स्टँड्स फॉर डिलिव्हरी, H स्टँड्स फॉर हेड. तर डिलिव्हरी हेड हे HD यांनी दाखवतात आणि ते कसं मोजायचं की पंपाचा मध्य आणि जास्तीत जास्त पाणी जेवढ्या अंतरावर उचललं गेलेलं आहे तेवढं अंतर, म्हणजे थोडक्यात डिलिव्हरी पाईपने किती पाणी उचललंय तेवढं आणि ते कुठपासून पंपाच्या मध्यापासून, पंपाच्या मध्यबिंदूपासून ते उचललेलं मॅक्झिमम अंतर जिथपर्यंत पाणी उचललं गेलंय तेवढं अंतर म्हणजे ते झालं डिलिव्हरी हेड HD. त्याच्यानंतरचं तिसरं ॲक्च्युअल हेड किंवा त्याला स्टॅटिक हेड असंही म्हणतात. हे ॲक्च्युअल हेड कशाने दाखवतात, HA. A स्टँड्स फॉर ॲक्च्युअल, H इज द हेड म्हणजे HA या सफिक्सने जे दाखवतात ते ॲक्च्युअल किंवा स्टॅटिक हेड. आणि ते कसं मोजायचं, पाण्याची उंची कितपर्यंत तर मध्यबिंदू ते पाणीसाठा, पाणी जेवढ्या उंचीवर उचललं गेलंय तो त्याचा मध्यबिंदू आणि खाली पाणीसाठ्याची वरची लेव्हल म्हणजे हे फुल अंतर जिथपर्यंत पाणी उचललं गेलेलं आहे ते त्याचा मध्यबिंदू ते पाणीसाठ्याची लेव्हल इथपर्यंतचं पूर्ण अंतर हे म्हणजे ॲक्च्युअल किंवा स्टॅटिक हेड. म्हणजे थोडक्यात पाणी कुठपासून किती अंतरापर्यंत पंप उचलतो आहे ते झालं ॲक्च्युअल किंवा स्टॅटिक हेड. त्याच्यानंतर मॅनोमेट्रिक हेड. मॅनोमेट्रिक हेड हे कशाने दाखवतात, HM. M स्टँड्स फॉर मॅनोमेट्रिक, H इज द हेड. HM यांनी आपण मॅनोमेट्रिक हेड दाखवतो आणि ते सक्शन हेड आणि डिलिव्हरी हेड यांच्या बेरजे एवढं असतं. म्हणून आपण लिहितो HS प्लस HD, दोन्हीचीही बेरीज, सक्शन हेड आणि डिलिव्हरी हेड. म्हणजेच काय, पाणी खेचण्याचा मध्यबिंदू ते पाणी फेकण्याचा मध्यबिंदू या दोन्हींमधील अंतर, पाणी जिथून खेचलं चाललंय तो पॉईंट आणि पाणी जेवढ्या अंतरावर उचललं गेलंय तो पॉईंट, या दोन्हीमधलं
दोन्हींची बेरीज म्हणजे ते ॲक्च्युली मॅनोमेट्रिक हेड, दॅट इज ॲडिशन ऑफ सक्शन हेड प्लस डिलिव्हरी हेड, याला आपण म्हणतो मॅनोमेट्रिक हेड. या पद्धतीने हे चारही हेड्स हे मोजले जातात. त्यामुळे या व्याख्या किंवा यांचे अर्थ जे ते महत्त्वाचे आहेत. सक्शन हेड, डिलिव्हरी हेड, ॲक्च्युअल किंवा स्टॅटिक हेड आणि मॅनोमेट्रिक हेड, ह्यांचे हे अंतर म्हणजे कोणते अंतर आहेत याची माहिती आपल्याला याच्यातून मिळते. तुमच्याकडे पुस्तक आहेत, पुस्तकामध्ये बघा हे हेड आकृतीमध्ये पण दाखवलेले आहेत. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला हे लगेच लक्षात येतं. जे मी आता सांगितलंय ते जर पुस्तक समोर ठेवून तुम्ही बघितलं तर लगेचच तुम्हाला ते लक्षात येईल. पुस्तकामध्ये आकृतीवरून ते अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. हे झाले हेडचे प्रकार. त्याच्यानंतर पंपच्या बाबतीत नॉर्मली येतो एक टर्म किंवा येतो एक शब्द, दॅट इज कॅव्हिटेशन. आता हे कॅव्हिटेशन म्हणजे काय? कॅव्हिटेशनचा अर्थ एका शब्दात सांगायचं तर निर्माण झालेली पोकळी, निर्वात पोकळी. आता ही पोकळी केव्हा निर्माण होते? तर जेव्हा त्याच्या पंपामध्ये द्रव असेल किंवा पाणी असेल, ह्याचं जेव्हा तापमान वाढतं, तापमान वाढल्यामुळे याच्यामध्ये जे बाष्पीभवन निर्माण होतं, या बाष्पामुळे या ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण होते. हे कॅव्हिटेशन म्हणजे पाणी किंवा द्रव याचं जेव्हा तापमान वाढतं आणि त्याचं बाष्पीभवन होतं तेव्हा पोकळी निर्माण होते. ही जी पोकळी निर्माण होते, ही पोकळी सक्शन पाईपच्या बाजूला कमी दाब निर्माण करते. सक्शन पाईपच्या बाजूला कमी दाब निर्माण झाला की नॅचरली दाबामध्ये जेव्हा फरक निर्माण होईल तेव्हा जोराने फ्लो पाण्याचा किंवा द्रवाचा होईल, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारे सक्शन पाईपच्या बाजूला कमी दाब निर्माण होतो तेव्हा तिथे बुडबुडे निर्माण होतात. हे बुडबुडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागतात, परंतु जसजसं दाब वाढतो, हे बुडबुडे जेव्हा वाढतात ते पाण्यासोबत कमी दाबाकडून जास्त दाबाकडे फ्लो होऊ लागतात. जसजसं जास्त दाबाकडे ते जातील तसतसं बुडबुडे नष्ट व्हायला लागतात. बुडबुडे नष्ट झाले की अचानकपणे पोकळीमध्ये पाणी जास्त वेगाने यायला लागते. पोकळीमध्ये पाणी जेव्हा जास्त वेगाने येतं तेव्हा इम्पेलरवर अर्थातच प्रेशर वाढतं. त्यामुळे पोकळीत पाणी जास्त गतीने जेव्हा निर्माण होते किंवा जास्त गतीने जेव्हा शिरते तेव्हा दाब निर्माण होतो आणि त्यामुळे इम्पेलरला नुकसान पोहोचू शकतं. इम्पेलर तुटू शकतो, इम्पेलर झिजू शकतो किंवा तो लॉक होऊ शकतो किंवा तो त्याच्यात तुटफूट होऊ शकते. मग ह्यामुळे अशा प्रकारचं कॅव्हिटेशन हे होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. असं जर झालं तर मग आपोआपच जर दाब वाढला की कंपनं किंवा पंपचं व्हायब्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे पंपची कार्यक्षमता कमी होते. त्याच्यामुळे कॅव्हिटेशन हे कसं होणार नाही हे पाहिलं पाहिजे. ते कसं होणार नाही त्याचे पॉईंट आपण पाहणार आहोत. परंतु कॅव्हिटेशन म्हणजे लक्षात आलंय ना की कॅव्हिटेशन म्हणजे निर्वात पोकळी, आणि ही केव्हा निर्माण होते? जेव्हा पाणी किंवा द्रव याचं तापमान वाढतं आणि जेव्हा बाष्पीभवन होतं, त्याच्या वाफा तयार होतात, त्या थंड होतात, त्याचे बाष्पीभवन होतं, त्याच्यामुळे पोकळी निर्माण होते. तो प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्ये पोकळी निर्माण होते. ही पोकळी निर्माण झाल्यामुळे दाबामध्ये फरक होतो. दाबामध्ये फरक झालेला असल्यामुळे तिथे बुडबुडे निर्माण होतात. बुडबुडे निर्माण झाल्यावरती हे बुडबुडे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे वाहले जातात. त्यामुळे जास्त दाबाकडे जेव्हा ते जातात तेव्हा बुडबुडे नाहीसे होतात. ते नाहीसे झाल्याबरोबर प्रेशर वाढतं आणि तेवढ्या जोराने पाणी इम्पेलरद्वारे घेतलं जातं किंवा पोकळीत जास्त गतीने पाणी शिरलं की दाब निर्माण होतो आणि इम्पेलरला नुकसान होण्याची किंवा ते तुटण्याची किंवा त्याची झीज होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर या दाबामुळे पंपचे व्हायब्रेशन्स वाढतात आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. हे होऊ नये म्हणून कॅव्हिटेशन कसं थांबवायचं किंवा कसं कमीत कमी झालं पाहिजे याच्यासाठी काही विशेष काळजी किंवा काही विशेष बाबींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मग आपण कॅव्हिटेशन होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यायची? कॅव्हिटेशन जर समजलं असेल तर लक्षात येईल बघा. दक्षतेमध्ये पहिलं द्रवाचं तापमान कमी. द्रवाचं तापमान कमी कसं राहील हे पाहिलं पाहिजे, कारण तापमान वाढलं की बाष्पीभवनाला सुरुवात होईल. त्यामुळे पहिले द्रवाचं तापमान कमी कसं राहील हे पाहिलं पाहिजे. दुसरं, द्रवाची गती कमी. द्रव जेवढा जास्त गतीने फिरेल किंवा जाईल तेवढा तो गरम होऊन तिथे उष्णता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही गती कमी कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. मॉडरेट गती ठेवली पाहिजे. त्यामुळे द्रवाची गती कशी आहे ती गती कमी करणे.
त्याच्यानंतर सक्शनमधले बेंड कमी केले पाहिजेत. सक्शनमध्ये जेवढे जास्त बेंड असतील तेवढं प्रेशर निर्माण होतं, तेवढं ताण येतो आणि त्याच्यामुळे हे जेवढे बेंड कमी असतील तेवढं सोप्या पद्धतीने सक्शन होतं. त्याच्यामुळे बेंड कमीत कमी असावेत. त्याचप्रमाणे आवश्यक प्रमाणात पात्यांची साईज किंवा पाते जे ते आवश्यक प्रमाणामध्ये त्यांची संख्या साईज ही आवश्यकतेनुसार असावी. त्याच्या डिझाईन जे ते डिझाईन त्याच्या क्षमतेनुसार पात्यांचं केलेलं असावं. त्याच्यानंतर कॅव्हिटेशन जर कमी पाहिजे असेल तर पंपचा वेग कमी पाहिजे. मॉडरेट वेगाने पंप चालवा. तो जेवढी स्पीड जास्त होईल, जेवढं सक्शन लिफ्ट जास्त असेल तेवढं कॅव्हिटेशन व्हायची शक्यता जास्तीत जास्त. त्याच्यामुळे पंपाचा वेग कमी असावा. म्हणून आपल्याला जर कॅव्हिटेशन थांबवायचं असेल तर सक्शन लिफ्ट आणि स्पीड या दोन गोष्टी आपण पहिले कंट्रोल केल्या पाहिजेत, म्हणजे कॅव्हिटेशनची शक्यता राहत नाही. त्यामुळे इम्पेलर नुकसानीपासून वाचतो, त्याचप्रमाणे पंपची कार्यक्षमताही वाढते आणि तो व्हायब्रेट होत नाही. तर या पद्धतीने कॅव्हिटेशनचा अर्थ आणि कॅव्हिटेशन आपण कसं रोखू शकतो हे आता व्यवस्थित कळलेलं असेल. त्याच्यानंतरचा आपला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला यायचा आहे आता. इथे जे आपण प्रायमिंग पाहिलं, या प्रायमिंगचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत की प्रायमिंग किती पद्धतीने करता येतं. हे जे प्रायमिंग आहे, या प्रायमिंगचा अर्थ काय आहे? केसिंगमध्ये सुरुवातीलाच पंप सुरू करण्यापूर्वी केसिंगमध्ये पाणी भरून नंतर केसिंग व सक्शन पाईपमधली हवा पूर्णपणे काढून घेणे याला आपण म्हणतो प्रायमिंग. की केसिंगमध्ये किंवा सक्शन पाईपमध्ये जर हवा असेल, ती हवा जर ब्लॉक झाली तर सक्शन नीट होत नाही किंवा सक्शन होत नाही, पंप काम करत नाही. अशा वेळेस त्याचं प्रायमिंग गरजेचं असतं. तर प्रायमिंग याचा अर्थच हा आहे की केसिंगमध्ये पाणी भरून सक्शन पाईपमधली आणि इम्पेलरच्या जवळची किंवा सक्शन पाईपमधली आणि केसिंगमधली हवा पूर्णपणे काढून घेणे, तिथे निर्वात पोकळी निर्माण झाली नाही पाहिजे हे बघणे. त्याशिवाय ते जोपर्यंत प्रायमिंग करत नाही तोपर्यंत पंप चालू करू नये. कारण या सेंट्रिफ्युगल पंपमध्ये आपल्याला माहिती आहे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे सेंट्रिफ्युगल पंप काम करतो. जर हे असं नसेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होणार नाही. तो सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण करण्यासाठी प्रायमिंग अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा प्रायमिंग होईल, त्याच्यातली पूर्ण हवा जी आहे ती काढून घेतली जाईल केसिंग आणि सक्शन पाईपमधली, तेव्हाच आपल्याला त्याच्यात पाणी सक्शन पूर्णपणे होऊन केसिंगमध्ये ते फिरेल, सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होईल आणि पंप ॲक्ट होईल. त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्सच्या तत्वावर हे पंप काम करत असल्याने इथं प्रायमिंग अत्यंत गरजेची आहे. तर त्याच्यामुळे या प्रायमिंगचं करताना प्रायमिंग आपण मुख्यतः 3 पद्धतीने करू शकतो. त्यातलं पहिलं जे आहे ते मॅन्युअल प्रायमिंग, म्हणजे आपण जे हाताने करतो ते मॅन्युअल प्रायमिंग. दुसरं जे आहे ते ॲटोमॅटिक प्रायमिंग आणि तिसरं जे आहे ते सेल्फ प्रायमिंग. ॲटोमॅटिकमध्ये आपल्याला ॲटोमॅटिकली ते कसं होतं ते बघायचं आहे. सेल्फ प्रायमिंग म्हणजे स्वतःहून मोटर प्रायमिंग कसं काय तिला करता येतं ते बघायचं आहे. आणि मॅन्युअल प्रायमिंग म्हणजे आपण हाताने जे प्रायमिंग करतो ते, की समजा जर पंप चालू करायचा असेल तर आपण मॅन्युअल प्रायमिंग करताना आपल्याला त्या सक्शन पाईपमध्ये पाणी भरावं लागतं. तर त्याच्यासाठी जेव्हा आपण मॅन्युअली जेव्हा प्रायमिंग करतो तेव्हा सक्शन वॉल्व उघडून पाईपमध्ये पाणी भरावं लागतं. जेव्हा सक्शन पाईप भरतो, एअर कॉक जो आहे तो रिलीज करायचा, आतली हवा बाहेर येऊन जाते, वेगाने बाहेर येते, उघडून हवा बाहेर फेकली जाते, म्हणजे आतली हवा पूर्णपणे काढून घेतली जाते आणि मग प्रायमिंगची क्रिया पूर्ण होते आणि पूर्णपणे पंप कार्यक्षम होतो. त्यामुळे त्याचं कार्य व्यवस्थित होतं. हे आपल्याला हाताने करावं लागतं, म्हणून याला आपण म्हणतो मॅन्युअल प्रायमिंग. त्याच्यानंतर दुसरं जे ते ॲटोमॅटिक प्रायमिंग. ॲटोमॅटिक प्रायमिंगमध्ये इंजेक्टर वापरलेला असतो. हा इंजेक्टर कुठे वापरायचा आहे? ॲटोमॅटिक प्रायमिंगमध्ये उच्च दाबाखाली हवा इंजेक्टरच्या तोंडामधून पंपमध्ये इंजेक्ट केली जाते. त्यामुळे पंपमधली सगळी हवा जोराने ओढली जाते, तो निर्वात होतो आणि सक्शन पाईपद्वारे जोराने मग पाणी आतमध्ये खेचलं जातं. तर त्याच्यासाठी इंजेक्टरद्वारे आपण हे पंपमधली हवा ही काढून घेतो, तिला निर्वात करतो आणि मग सक्शन पाईपद्वारे जोराने आतमध्ये पाणी ओढलं जाऊन प्रायमिंग होतं आणि त्यामुळे पुढे पंप हा कार्यक्षम होतो किंवा पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो. त्याच्यामुळे इथे इंजेक्टरने जेव्हा आपण ते करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ॲटोमॅटिक प्रायमिंग. उच्च
दाबाखाली हवा इंजेक्टरच्या तोंडामधून जाते आणि ती पंपातील हवा काढून घेते आणि तेथे निर्वात पोकळी निर्माण झाल्यामुळे सक्शन पाईपद्वारे पाणी जोराने आत खेचले जाते आणि प्रायमिंग होते। इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे की हे होताना इथे सक्शन पाईपमध्ये किंवा या पूर्ण सायकलमध्ये कुठेही लिकेज असायला नको। हे जे पाइपिंग आहे याचं, या पाइपिंगमध्ये कुठेही लिकेज असायला नको, कारण लिकेज जर असेल तर प्रेशर डाऊन होतं, प्रेशर डाऊन झालं की ही प्रायमिंगची क्रिया व्यवस्थित होत नाही। त्याच्यामुळे इथे लिकेज नसावा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे। त्याच्यानंतर मग आपला शेवटचं जे आहे ते सेल्फ प्रायमिंग। आता सेल्फ प्रायमिंगमध्ये काय केलेलं असतं? सेल्फ प्रायमिंगमध्ये बघा, सेल्फ प्रायमिंग म्हणजे स्वतःहून पंप प्रायमिंग करून घेतो आहे, आपल्याला बाहेरून काही करायची गरज नाही आणि प्रत्येक वेळेस ते प्रायमिंग करावंही लागत नाही। तो सेल्फ प्रायमिंग एकदा झालं की केसिंगमध्ये कायम पाणी राहतं, त्याच्यामुळे तिथे प्रायमिंग परत परत करावं लागत नाही किंवा प्रायमिंग नसेल तर होणारे धोके आपोआपच याच्यामध्ये टळतात। या सेल्फ प्रायमिंगमध्ये काय असतं? सेल्फ प्रायमिंगमध्ये हा सक्शन पाईप जो आहे तो सक्शन पाईप आणि पंप यांच्यामध्ये एक टँक दिलेला असतो, वॉटर टँक, एक वॉटर टँक दिलेला असतो आणि त्या वॉटर टँकला आपण प्रायमिंग टँक असं म्हणतो। हा जो प्रायमिंग टँक आहे, या प्रायमिंग टँकला दोन वॉल्व दिलेले असतात, एक जो आहे तो प्रायमिंग वॉल्व आणि दुसरा जो आहे तो एअर वॉल्व। प्रायमिंग वॉल्व आणि एअर वॉल्व हे दोन वॉल्व दिलेले असतात आणि हा जो प्रायमिंग टँक आहे हा सुरुवातीला पाण्याने गच्च भरून घेतात, पाण्याने त्या एअर वॉल्वच्या वर म्हणजे गच्च भरून घेतात तो आणि त्याच्यानंतर मग हे दोन्ही वॉल्वचे हे दोन्ही वॉल्व बंद करतात आणि जेव्हा आपण मोटर चालू करू तेव्हा आपोआपच तिथे पोकळी निर्माण झालेली असल्याने सक्शन पाईप जोराने पाणी ओढतो आणि ते पाणी पूर्ण लेवलला आल्यानंतर मग टँकमधून पंपच्या केसिंगमध्ये शिरतं आणि केसिंगमध्ये जेव्हा ते पाणी शिरतं तेव्हा केसिंगमधली सगळी हवा ही जेव्हा आपण वॉल्व बंद करतो, हे टँकचे वॉल्व बंद करतो आणि सक्शन आणि डिलिव्हरीचा वॉल्व उघडतो। मग ज्या क्षणी ते वॉल्व उघडले जातात त्या क्षणी निर्वात पोकळी निर्माण झालेली असल्यामुळे जोराने सक्शन पाईपमधनं पाणी ओढलं जातं, टँकमधून ते केसिंगला दिलं जातं आणि केसिंगमध्ये पाणी पूर्णपणे आलं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा राहत नाही, निर्वात पोकळी निर्माण झालेली असते, त्यामुळे पाणी पूर्ण प्रेशरनी केसिंगमध्ये येतं आणि पंप सुरू होतो। आता जेव्हा केव्हा बंद होईल हा पंप तेव्हा हा केसिंगमधलं पाणी हे त्या केसिंगमध्येच राहतं, त्याच्यामुळे त्या केसिंगमध्ये पाणी असल्याने परत जेव्हा आपण मोटर चालू करू तेव्हा केसिंगमध्ये पाणी राहिल्यामुळे इथे परत प्रायमिंगची गरज पडत नाही, त्याला आपण म्हणतो सेल्फ प्रायमिंग। या सेल्फ प्रायमिंगमध्ये आपण काय काय करतो हे पहा, इथे परत प्रायमिंग करायची आवश्यकता नाही। सक्शन पाईप व पंप यांच्यामध्ये एक वॉटर टँक असतो आणि एअर वॉल्व त्याच्यावरती त्या टँकला बसवलेला असतो। टँकमध्ये पाणी भरून प्रायमिंग वॉल्व आणि एअर वॉल्व सुरुवातीला बंद करतात व सक्शन आणि डिलिव्हरी वॉल्व उघडतात। पंप सुरू केला की टँकमधील पाणी खेचले जाते, पंपाकडे खेचले जाते आणि टँकमधील पातळी खाली येते आणि निर्वात पोकळी निर्माण होते। सक्शन पाईप ज्या क्षणी टँकमधलं पाणी पंपमध्ये जाईल तेव्हा टँकची लेवल खाली येते आणि तिथे निर्वात पोकळी निर्माण होते। ती निर्वात पोकळी निर्माण झाल्यामुळे सक्शन पाईप जोराने पाणी खेचतो आणि टँकला देतो आणि परत ते टँकमधनं पंपकडे जात राहतं। या पद्धतीने तिथे कुठेही निर्वात पोकळी पंपमध्ये न निर्माण होता तिथे प्रायमिंगची गरज राहत नाही, पाणी ओढतो, टँक भरतो आणि केसिंगमध्ये पाणी राहते, त्यामुळे इथे कायम केसिंगमध्ये पाणी राहण्याने इथे नेहमी प्रायमिंग करायची आवश्यकता राहत नाही। हे सगळं काही पंप स्वतःहून करतो आणि स्वतःहून केसिंगमध्ये पाणी राहतं, म्हणून या पद्धतीला आपण सेल्फ प्रायमिंग असं म्हणतो। तर हे प्रायमिंगचे 3 प्रकार आपण पाहिले आज, मॅन्युअल प्रायमिंग, ऑटोमॅटिक प्रायमिंग आणि सेल्फ प्रायमिंग। या 3 पद्धतीने प्रायमिंग केलं जातं। त्याच्यानंतर आपल्याला जो महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये बघायचा आहे तो आता सेंट्रिफ्युगल पंपमध्ये येणारे सर्वसाधारण दोष कोणते आणि त्यांची तपासणी किंवा त्यांची दुरुस्ती ही आपण कशा पद्धतीने करायची। साधारणपणे दोष कोणते असतात आपल्याला माहिती आहे की पंप काम करत नाही, पंप पाणी ओढत नाही, पंप पाहिजे तेवढं डिलिव्हरी त्याची नाही आहे किंवा पंप गरम होतोय, पंप व्हायब्रेट होतोय, हे कॉमन दोष आहेत। त्यांची कारणं सुद्धा आपल्याला माहिती आहेत, पण आपल्याला एक जस्ट ओव्हरलुक त्याच्यावर करायचं आहे, कारण रेसिप्रोकेटिंग पंपामध्ये आपण जे दोष पाहिले तशाच प्रकारचे दोष याच्यामध्ये सुद्धा आहेत। तर इथे बघा, पहिला दोष आपण कुठला लिहिलाय?
जेव्हा पंपामधील दोष, कारणे व उपाय. पहिला आहे पंप फिरत नाही. पंप फिरत नसेल तर त्याला फिरवणारी मोटरमध्ये काही दोष आहेत का ते बघावेत. मोटरचं कपलिंग कुठं स्लिप झालंय का ते बघावं. इम्पेलरमध्ये काही तुटफूट किंवा बिघाड झालाय का ते बघावं. किंवा केसिंगमध्ये कुठला भाग म्हणजे कुठली घाण अडकली आहे का, की त्याच्यामुळे केसिंगमध्ये इम्पेलर फिरत नाहीये. या सगळ्या गोष्टींची पूर्तता बघावी आहे की नाही ते बघावं आणि आवश्यक ती दुरुस्ती त्याच्यामध्ये करावी. किंवा सप्लाय, मेनली सप्लायच आहे का नाही पहिले. त्याच्यानंतर कुठं जाम झालाय का पंप, बेरिंगमधले काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे फिरतच नाही आहे पंप, असंच होतंय का, हे सगळे दोष बघून त्यांची दुरुस्ती आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर दुसरा फॉल्ट आहे पहा, कॉमन येणारा, प्रायमिंग होत नाही. आता प्रायमिंग कसं करायचं हे आपण पाहिलंय. प्रायमिंग होत नाही याचा अर्थ सक्शन पाईपमध्ये कुठेतरी दोष आहे, कारण सक्शन पाईपमध्ये पाणी भरूनच आपण प्रायमिंग करतो. त्यामुळे सक्शन पाईपमधला इनलेट वॉल्व खराब झाला आहे का तो बघावं. किंवा सक्शन लाईन कुठे लीक झाली आहे का, लिकेज नको, हा पंपमधला अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. मग सक्शन पाईपमध्ये कुठे लिकेज होत आहे का, किंवा इम्पेलर झिजलंय का, तुटलंय का, हे चेक केलं तर आपल्याला प्रायमिंग होत का नाही आहे हे आपण शोधू शकतो आणि त्यानुसार त्याची दुरुस्ती करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा दोष आहे बघा, पाणी फेकत नाही. पंप जर पाणी पाहिजे तसा फेकत नसेल तर याचा अर्थ त्याला प्रायमिंग नसेल. अगदी सर्वात पहिलं कारण जे आहे ते त्याला प्रायमिंग नसेल किंवा सक्शन लिफ्ट जास्त असेल. सक्शन लिफ्ट जास्त असेल तरी सुद्धा पाणी फेकलं जाणार नाही. हेड जास्त असेल आवश्यकतेपेक्षा किंवा पंपच्या कार्यक्षमतेपेक्षा तर तरी सुद्धा पाण्याचं हे सक्शन म्हणजे हेड कमी मिळेल. त्याच्यामुळे जर पाणी फेकत नाही याचा अर्थ हेड जास्त आहे का किंवा त्याची गती कमी आहे का, पंप कमी गतीने फिरतोय का, मग त्याचे कारण कोणते त्याच्यानुसार त्याची दुरुस्ती करावी लागते. बिअरिंग फॉल्ट आहे का, किंवा कुठे जाम झाले का, किंवा इम्पेलरमध्ये काही दोष आहे का, हे बघून आपल्याला गती चेक करता येते किंवा गती वाढवता येते. त्यानुसार आपल्याला पाणी फेकणं किंवा म्हणजे ते पाणी फेकण्याची क्रिया ही योग्य रीतीने करता येते. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बघा, कमी पाणी फेकतो. कमी पाणी फेकतो याचा अर्थ कुठेतरी लिकेज आहे. जेव्हा पायपिंगमध्ये कुठेतरी लिकेज असतं आणि प्रेशर ड्रॉप होत असतं तेव्हा नॅचरली पाणी फेकण्याची क्रिया ही कमी होते किंवा कॅपॅसिटी कमी दिसते आपल्याला. त्यामुळे कुठे लिकेज आहे का ते पहिले पाहिजे, किंवा कुठे घाण अडकलेली आहे का, इम्पेलरमध्ये कुठे घाण अडकली का, कचरा अडकलेला आहे का, सक्शन पाईपमध्ये कुठे कचरा अडकलाय का, हे चेक करावं लागतं. तसं असेल तर ते सगळी दुरुस्ती करावी लागते. म्हणजे मग कमी पाणी फेकण्याचा दोष हा दूर होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा फॉल्ट, पंप गरम होतो. आता पंप गरम केव्हा होतो आपल्याला माहिती आहे, जेव्हा घर्षण वाढतं तेव्हा पंप गरम होतो. आता घर्षण केव्हा वाढेल, जेव्हा बेरिंग हे ग्रीसिंग नसेल त्याला, किंवा बेरिंग झिजले असतील, खराब झाले असतील, अशा वेळेस बेरिंग बदलणं किंवा त्याला योग्य ग्रीसिंग करणं हे आणि त्यांना फ्री करून घेणं हे महत्त्वाचं आहे. तसं असेल तर आपोआपच बेरिंगला ग्रीसिंग करू तेव्हा पंप गरम होण्याचं थांबेल. किंवा द्रव जर आवश्यकतेपेक्षा घट्ट झालेला असेल तर असा घट्ट द्रव फिरवताना नॅचरली तिथे मोटरवर लोड येईल आणि ते पंपवर लोड येईल, पंप गरम होईल. त्याच्यामुळे जेव्हा तिथे द्रव घट्ट आहे का ते बघावं, प्रेशर जास्त आहे का बघावं, म्हणजे ते कमी करावं तर मग पंप गरम होणार नाही. जर द्रव घट्ट असेल तर त्याला आवश्यक तेवढं पातळ करून घ्यावं. या पद्धतीने आपण हे दोष दूर करू शकतो. त्याचप्रमाणे आणखी दोष काही आहे त्याच्यामध्ये की प्राईम मूव्हर लोड येत असेल. प्राईम मूव्हर म्हणजे पंपला जो फिरवतो तो प्राईम मूव्हर जर त्याला लोड येत असेल तर त्याचं कारण असतं की डिस्चार्ज महत्त्वाचा आहे. डिस्चार्ज हेड चुकीचं घेतलंय का, किंवा चुकीचा द्रव त्याच्यामध्ये आपण फिरवतोय का, स्पीड काय आहे, त्याची स्पीड जास्त असेल किंवा फिरण्याची दिशा चुकीची झाली असेल, अशा वेळेस प्राईम मूव्हरवरती लोड येतो. त्याच्यामुळे यातलं कुठलं कारण ते आहे का ते बघून त्याची योग्य ती काळजी घेऊन ती दुरुस्ती करावी. या पद्धतीने आपण सेंट्रिफ्युगल पंपामधले दोष, त्यांची तपासणी आणि दुरुस्ती हे करू शकतो. साधारणपणे नेहमी येणारे दोष जे ते दोष, त्यांची कारणं आणि उपाय आपण बघितले. त्याचबरोबर यातला महत्त्वाचा भाग जो होता प्रायमिंगच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, मॅन्युअल प्रायमिंग, ऑटोमॅटिक प्रायमिंग आणि सेल्फ प्रायमिंग, या तिन्ही प्रायमिंगच्या पद्धती ह्या महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे
हेडचे प्रकार यांच्या व्याख्या किंवा यांचे अर्थ महत्त्वाचे आहेत. कॅव्हिटेशन ही टर्म महत्त्वाची आहे. कॅव्हिटेशन म्हणजे काय हे व्यवस्थित आपल्याला समजलेलं असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला ही टर्म, कारण पंपच्या संदर्भात कॅव्हिटेशन हा शब्द वापरला जातो, त्यामुळे आपल्याला त्या शब्दाचा अर्थ आज कळालेला आहे. त्यामुळे सेंट्रिफ्युगल पंपाविषयीची माहिती आपण आज घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते सेंट्रिफ्युगल पंपाचे उपयोग. आता सेंट्रिफ्युगल पंप कुठे वापरतात आपण खरं म्हणजे सुरुवातीला पाहिले की सेंट्रिफ्युगल पंप हा पॉवर प्लांटमध्ये वापरतात. पॉवर प्लांटमध्ये कशासाठी वापरतात की पॉवर प्लांटमध्ये डिझेल इंजिन थंड ठेवण्यासाठी, त्याच्या भोवती जे पाणी आपल्याला सर्क्युलेट करावं लागतं त्याचं तापमान थंड राहावं म्हणून त्या ठिकाणी वापरला जातो. स्टीम पॉवर प्लांट असेल तर जी वाफेचं तापमान वाढलेलं असतं तिथे थंड करण्यासाठी जे पायपिंग केलेले असते त्याच्यामध्ये सुद्धा हा पाणी फिरवण्यासाठी हा पंप वापरला जातो. पाणी पुरवठा योजना, शहरांमधली जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये ह्या पंपद्वारे स्वच्छ पाण्याचं सर्क्युलेशन हे केलं जातं. त्याचप्रमाणे सेवेज वॉटर म्हणजे जे सांडपाणी आहे त्याचं सुद्धा उचलून नाल्यामध्ये जर पाणी आपल्याला ते सोडायचं असेल गावाच्या बाहेर तर त्याच्यासाठी सुद्धा उचलण्यासाठी सुद्धा हे पंप वापरले जातात. एअर कंडिशनर, रेफ्रिजरेशन या प्लांट्समध्ये सुद्धा पाण्याच्या सर्क्युलेशनसाठी सेंट्रिफ्युगल पंपचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे द्रव फिरवण्यासाठी, उचलण्यासाठी या पंपांचा उपयोग हा केला जातो. त्याच्यानंतरच्या महत्त्वाच्या 2 टर्म आपल्याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, ते ग्राउटिंग आणि प्लगिंग म्हणजे काय या 2 टर्म्स, आणि मग आपल्याला सबमर्सिबल पंपाची माहिती हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.